प्रेसिडेंट कप इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये रंगलेल्या काल सामन्यामध्ये ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी चौकार षटकार मानत मानाची ट्रॉफी पटकावली आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भव्य दिव्य हे क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व सोयी सुविधा या स्टेडियमवरती खर्च करण्यात आलाय. IPL सारखं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. तर भारतातील विविध राज्यातील 16हून अधिक संघ यामध्ये सहभागी झाले. संपूर्ण वातावरण अतिशय उत्साहाचं पाहायला मिळत आहे. कालच्या स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये देखील क्रिकेटच्या सामन्यांची चर्चा होती. त्यांनी देखील या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या दोन्ही संघांनी ग्राउंडवरती एंट्री केली. एकमेकांना शुभेच्छा देत या ठिकाणी दोन्ही संघ यश मिळवण्याकरता क्रिकेटच्या मैदानावरती उतरलेले पाहायला मिळाले. उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी करत ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घवघवीत यश संपादन करत मानाची ट्रॉफी मिळवली आहे. ठरवलं होतं की नवीन खेळाडूंना संधी द्यायची सर्व व्यासपीठ मिळेल आणि संधी मिळेल. आणि त्याच प्रकारे आपण हे आता तुम्ही बघितलं हे आयोजन आता हे आयोजन वर्षातून 3 वेळा करायचं पूर्ण प्रयत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा आहे. कुठे कुठे आयोजन पूर्ण महाराष्ट्र पूर्ण प्लॅनिंग चालू आहे. भारतभर हा प्रेसिडेंट कप फिरणार आहे. बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया गया है। देखिए हमारे प्रेसिडेंट साहब सिद्धे सर का इतना अच्छा विजन है इस चीज को लेके, उन्होंने हर किसी को प्लेटफॉर्म दिया है और इतना अच्छा दिया है। आगे फ्यूचर में भी ऐसा होता रहे, यही उम्मीद करूँ और अच्छा चलता रहे। लोग बताएंगे, हम लोग तो ऑर्गेनाइजर हैं और सिद्धे साहब की शरण में देखिए उन्होंने हमारे को इतना अच्छा प्लेटफॉर्म दिया है करने के लिए। और अभिजीत सर ने इतनी मेहनत करी है, पूरी टीम ने इतनी मेहनत करी है इसको टूर्नामेंट को सक्सेस करने के लिए, तो हमने पूरी जी जान लगाई है और आगे फ्यूचर के लिए भी यही सोचा कि इसको और अच्छा बढ़िया और अच्छे विजन के साथ किया जाए ताकि नए नए क्रिकेटर निकल के आए और उनको नया प्लेटफॉर्म दिया जाए। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष झाल्यामुळे खऱ्या अर्थाने टेनिसला चांगले दिवस आलेत आणि आपण बघू शकता भव्य आयोजन या ठिकाणी दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी होतंय. आम्ही नगरसेवक विरुद्ध महापालिकेचे अधिकारी असा एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी होतोय. सभागृहात जरी विचारधारा वेगळी असेल तरी या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन एक टीम म्हणून खेळतोय आणि अधिकारी हे आमच्या शेवटी एक प्रशासनाचा भाग असतो. सभागृहात प्रश्न उत्तर होतात पण या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यांना आता जास्त जोरात खेळण्याचं आयुक्तांच्याकडे मिटिंगला पाठवावं लागणार आहे आम्हाला. त्यामुळे जिंकणार आम्हीच आहे. आधी आम्ही त्यांना ठाकून सांगितलं की तुम्ही किती काही खेळा, निकाल हा आमच्याच बाजूने असणार आणि जिंकणार मात्र आमच्या. एका खेळाच्या वातावरणामध्ये नगरसेवक आणि अधिकारी एकत्र एक सामंजस्यानं क्रिकेट खेळतील आणि एक असंच खेळीचं वातावरण प्रशासनामध्ये सुद्धा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचं राहील अशी मी अपेक्षा करतो भविष्यात. मला आभार मानायचा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेनी डेप्युटी CM चांगलं वातावरण तयार केलेलं आहे ठाणे शहरातील. खूप आय एम व्हेरी प्राऊड आणि मला असं वाटतंय की एक स्टेट मध्ये पहिल्यांदा एवढा मोठी प्राइज पण दिली आहे. आय डोंट नो, आय माइट बी राईट ऑर रॉंग, पण मला असं वाटतं एवढा मोठा प्राइज पहिल्यांदाच कुठल्या स्टेट मध्ये दिले जात आहे. सर्व पक्षांचे नगरसेवक कुठल्या एक पक्षांचे लोक नाहीये, एक पक्षाची टीम नाहीये, म्हणजे पूर्ण TMC चे नगरसेवक वर्सेस अधिकारी आहे. तर खूप चांगलं वातावरण आपल्याला ठाणे शहरात बघायला भेटते. मला फक्त एक सूचना, आता हरकतीचा मुद्दा आहे, महिलांचं काय नाही ठेवलं आणि महिलांचं पण काहीतरी करायचं होतं. तर मीडियाच्या माध्यमातून माझ्या हरकतीचा मुद्दा असा आहे, महिलांचं पण काहीतरी ठेवा. काहीतरी महिलांसाठी पण ठेवा. कसं सांगतं वातावरण चांगलं है. एक राजनीतिक प्रशासन को छोड़ के एक अलग माहौल करने की डॉक्टर श्रीकांत जी ने प्रयत्न किया और मुझे ऐसा लगता है कि काफी अच्छा माहौल और जैसे खिलाड़ियों को इस फील्ड में अच्छा लगता है वैसे ही पॉलिटिकल और प्रशासन को भी खेलना अच्छा लगेगा, मुझे ऐसा विश्वास है. आम्ही नक्कीच त्यांना हरवायचा प्रयत्न करू.
आनंदाचा क्षण आहे. काही महिन्यापूर्वी निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलो, सभागृहात लढत आलोय, पण आज मैदानात एकत्र खेळायची संधी भेटलेली आहे सर्वांना. आणि सर्वजण स्पोर्ट्स प्रेमी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, ठीक आहे. तर चांगली मॅच होणार आहे, आम्हाला नक्की विश्वास आहे. पण अधिकारी लोक चिटिंग करतात वाटतं मला. थोडंसं चांगले प्लेअर आणले त्यांनी, पण नक्की मजा येईल मॅच. आणि आज शानू पठाण, विकास रेपाळे, सुधीर भगत, सुहास देसाई, आमचा मंदार केनी, प्रत्येक म्हणजे MIMचे आमचा डेमरे सर्व एकत्र मॅच खेळणार आहेत. अरे आम्हाला विजय पाहिजेच. त्या अधिकाऱ्यांनी ठरवायचं विजय कसा आम्हाला द्यायचा. नाहीतर त्या अडचणीचं काय आम्ही प्रश्न उत्तर त्यांच्याकडे केलेली आहे. नाही मॅच आम्ही जिंकणार. खेळाचा माहोल आहे आणि राजकारण दूर ठेवून आम्ही सर्व म्हणजे तुम्ही बघितलं असं MIM असेल, तुमचा राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार, दोन्ही शिवसेना, BJP सर्व नगरसेवक एकत्र येऊन आम्ही आमचा खेळ खेळणार आहे. तर याच्यात राजकारण नाही. आणि मी श्रीकांत शिंदे साहेबांना खूप आभार व्यक्त करतो, त्यांनी एवढं मोठं ऑर्गनायझेशन केलंय आणि आम्हाला नगरसेवकांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खेळायचा हा आम्हाला सन्मान दिला, त्याबद्दल मी खूप त्यांचा आभारी आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर श्रीकांत शिंदेचे आभार मानतो. त्यांनी एवढं भव्य हे आयोजन केले आहे आणि सर्वांना जो खेळाची त्यांनी संधी दिली आहे, त्याचबरोबर आम्हाला सर्व नगरसेवकांना व अधिकाऱ्यांची संधी दिली आहे, त्यांचे आभार मानतो. त्यांची टीम मजबूत आहे, आमची पण टीम मजबूत आहे. आता माझ्यासारखे मजबूत माणसं या टीममध्ये असताना आणखी दुसरी कुठली टीम असू शकते. रेकॉर्ड आहे माझं पण 99. आता एक संधी मिळाली 100 बनवायची. सगळ्यात पहिलं आयोजक डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेसिडेंट कप आहे जो पूर्ण राष्ट्रीय आहे तो ठाण्यामध्ये पहिला मान भेटला नेहमीप्रमाणे. आणि आज जी आजची मॅच आहे एक फ्रेंडली मॅच आहे, एक अधिकाऱ्यांविरुद्ध नगरसेवक, आणि नक्कीच नगरसेवक नेहमीप्रमाणे ही मॅच आम्ही जिंकू एवढं